बाय चितळे बंधू। देशासह महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 106% पावसाची शक्यता, तर मराठवाड्यात सरासरीच्या 112% आणि विदर्भात 109% पावसाचा अंदाज। लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान, शहरातील अनेक भागात तळ्यांचं स्वरूप, नागरिकांच्या घरात शिरल्यानं प्रचंड गैरसोय। अहिल्यानगरला तुफान पावसानं झोडपलं, खडकी आणि वाळकी गावात भीषण पूर परिस्थिती, वालुंबा नदीला पूर, सैन्य दलानं नदीपात्रात अडकलेल्या 15 जणांना वाचवलं, आंबीत धरण ओव्हरफ्लो। विदर्भात मान्सून पोहोचण्यापूर्वीच पावसामुळे 4 जणांचा बळी, वीज कोसळल्याच्या 3 घटनांमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती। नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसारखा बेफाम पाऊस, नाल्यांना पूर आल्यानं 3घांचा बुडून मृत्यू, बीडमध्येही 1 जण वाहून गेला, तर लातूर जिल्ह्यात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू। सध्या सुरू असलेला पाऊस खरीपासाठी अतिशय पोषक, अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं मत, पाऊस थांबल्यानंतर मशागतीची कामं पूर्ण करण्याचाही सल्ला। मुंबई महापालिकेकडून केंद्र परिचालकांवर कारवाईचा बडगा, 4 परिचालकांना प्रत्येकी 10 लाखांचा दंड, परिचालकांनी निविदेतील अटी आणि शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्यानं कारवाई। नाशकातील चांदवडच्या तहसीलदारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची फोनवरूनच तंबी, पैशाशिवाय अधिकारी काम करत नसल्याच्या सामान्य लोकांच्या तक्रारी। मिठी नदी घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता, सोमवारी 8 तास चौकशी झाल्यानंतर आजही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार, अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर आज सुनावणीची शक्यता। पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ विविध देशात दाखल, सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिकेत, तर टीम कनिमोळी ग्रीसमध्ये पोहोचली। ट्रम्प सरकारकडून परदेशी विद्यार्थ्यांना मोठा झटका, व्हिसासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखती सध्या स्थगित, सध्या शिक्षण घेणाऱ्यांनी मध्येच शिक्षण सोडल्यास व्हिसा रद्द होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ, डॉक्टर चेतन चिटणीस, अश्विनी भिडे, अच्युत पालव, विलास डांगरे यांचाही पद्मश्रीनं गौरव। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून मानवंदना, सावरकरांच्या लेखणीतील जयोस्तुते गाण्याचंही वादन। आयपीएलच्या 18व्या हंगामातील शेवटच्या सामन्यात बंगळुरूचा शानदार विजय, लखनौनं दिलेलं 227 धावांचं आव्हान बंगळुरूकडून 18.4 षटकातच पूर्ण।